हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव नगर परिषदेमध्ये यादव आघाडीने नगराध्यक्षपदासह 15 नगरसेवक निवडून आणल्याने त्यांची एक हाती सत्ता आली। शहरवासियांनी भरभरून सहकार्य केल्याने आघाडीच्या वतीने कृतज्ञता सभेचे आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी बोलताना माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ म्हणाले, नगराध्यक्ष आणि नगरसेवकांनी 5 वर्ष नगरपालिका कर्मचाऱ्यांच्याकडून शहरातील नागरिकांची कामे व्यवस्थित होतात की नाही हे वेळच्या वेळ पाहणे गरजेचे आहे। नगरसेवकांनीही प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पूर्ण वेळ दिला पाहिजे। गेल्या 4 वर्षात नगरपालिकेत प्रशासकाने केलेल्या कामाबाबत श्वेतपत्रिका काढली पाहिजे। कामे योग्य झाली नसतील तर त्यांना जाब विचारला पाहिजे। नूतन नगराध्यक्षांनी प्रत्येक महिन्याला जनता दरबार घेऊन जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे। जो कर्मचारी काम करणार नाही त्याला घरचा रस्ता दाखवा, विकास कामात दुजाभाव करून चालणार नाही, असे परखड मत माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांनी व्यक्त केलं। यावेळी बोलताना पहिल्या महिला नगराध्यक्ष विद्याताई पोळ म्हणाल्या, वडगावच्या जनतेला जे हवं ते देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे। स्वर्गीय विजयसिंह यादव यांनी समाजसेवेचा दिलेला वारसा पुढे नेण्यासाठी बेरजेच्या राजकारणाबरोबरच सर्वसमावेशक राजकारण करण्यात येईल। शहरातील सर्व समस्यावर उपाययोजना करण्यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्याची अपेक्षा आहे। 40 गावची बाजारपेठ असणाऱ्या या वडगावला पुन्हा बाजारपेठेचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी काम केलं जाणार आहे। यावेळी सर्व नूतन नगरसेवक, पराजित झालेले उमेदवार नगराध्यक्षपदी विद्याताई पोळ आणि नगर परिषदेची सत्ता यादव आघाडीकडे यावी यासाठी काही कार्यकर्त्यांनी 1 वर्ष 6 महिने 3 महिने पायामध्ये चप्पल घातलेली नाही, तर काही कार्यकर्त्यांनी पेठवडगाव ते अक्कलकोट, गणपतीपुळे, आदमापूर अशा तीर्थक्षेत्रांना पायी चालत जाऊन साकडं घातलं होतं। त्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी माजी उपनगराध्यक्ष डॉक्टर अशोक चौगुले, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे, रमेश दाभाडे, अभिजित पोळ, शिवाजी आवळे, सूरज पाटील, जय कराडे यांनी मनोगत व्यक्त केलं। या कार्यक्रमास यादव आघाडीचे 15 नगरसेवक यांच्यासह अजित चौगुले, सारिका गोंदकर, दिगंबर पोळ, संजय सूर्यवंशी, सावंता कराडे, आदिलशाह फकीर, राजू कवठेकर, राजाराम यादव, जयकुमार गणपते, दीपक गुरव, अनिल माने, राजकुमार पोळ, विजय भोसले, लक्ष्मीबाई बुरुड यांच्यासह हजारो कार्यकर्ते उपस्थित होते। न्यूज मराठी 24 कोल्हापूर। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणारं, जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणारं।